शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर आता प्रशासन देखील सज्ज झाला असून उद्या होणाऱ्या मतदानासाठी आता मतदान यंत्र वितरित करण्याच्या कामाला वेग आलाय। आता आपण राहता तहसील कार्यालयात आहोत। या ठिकाणी जर पाहिलं जे मतदान यंत्र आहेत ते आता आलेल्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं आहे आणि या ठिकाणाहून हे सगळे मतदान यंत्र हे त्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। एकूणच जर पाहिलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1708 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर उद्या मतदान पार पडणार आहे। हे मतदान पार पडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून त्यात 6 महिलांचं विशेष मतदान केंद्र असेल, 6 दिव्यांगांचं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान कसं वाढेल यासाठी सुद्धा मोठी तयारी ही प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन मतदान वाढीसाठी आग्रही असून मतदान जास्त व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज ही सगळी मतदान यंत्र या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर रवाना होतील। एकूणच जर पाहिलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शहरी भागाप्रमाणेच डोंगराळ भागात देखील अनेक मतदान केंद्र आहेत। गेल्या काही दिवसात तापमान वाढलं होतं, मात्र 2 दिवसापासून ढगाळ वातावरण झालं आहे आणि अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनाकडून या सगळ्या कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होईल आणि उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान चालेल। एकूणच उद्या चालणाऱ्या या मतदानासाठी आता प्रशासन सज्ज झाले, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही मतदान यंत्र घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा एबीपी माझाच्या माध्यमातून दर्शकांना आवाहन करतो की आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सुदृढ करा। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।